नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राष्ट्रीय विकास ॲग्रो एज्युकेशन संस्था किनवट व पाणलोट प्रकल्पाअंतर्गत आज बोधडी खुर्द येथे विष्णुकांत मुंडे यांना गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी, वर्मीवाश अशा विविध प्रकारच्या सेंद्रिय पद्धतीचा अवलंबन करण्यासाठी प्रेरित केलेले आहे। याच्यातून आज आपण विष्णुकांत मुंडे यांच्या शेतामध्ये जीवामृत हे मका पिकांना कशा प्रकारे द्यावे याची माहिती देत आहोत। तर याच्या मका पिकाला देत असताना 3 पद्धतीने देतो। एक ड्रिचिंग पद्धत, दुसरी सरी पद्धत आणि ड्रीप पद्धत। आज आपण या मक्याला एक ड्रिचिंग पद्धत देतो आहोत। पंपाच्या द्वारे आपण ह्या फटीनं ड्रिचिंग देतो आहे। यामुळे काय होईल, ह्या मक्यामध्ये जे ओलावा, चांगला ओलावा तयार करून याला ड्रिचिंग दिल्यामुळे ह्या मक्याची मुळाची संख्या वाढेल आणि जमिनीची जी प्रत आहे ते सुधारेल। आणि ह्या जीवामृतमध्ये आपण NPK कॉन्सो टाकलेला आहे, त्यामुळे ह्याची जी वाढीची क्षमता वाढेल आणि हिरवेगारपणा आणि असे सुदृढ असे झाड तयार होईल। प्रत्येक शेतकऱ्यांनी जीवामृत तयार करून एक जमिनीचा प्रत सुधारून घ्यावा आणि आर्थिक खर्च कमी करून घ्यावा आणि पुढच्या पिढीला आरोग्यदायक आपली जमीन देण्यासाठी जीवामृत करणं अतिशय काळाची गरज आहे। एवढंच मी सांगू इच्छितो। प्रत्येक शेतकऱ्यांनी जीवामृत तयार करून घ्या। धन्यवाद। शेतकरी मित्रांनो, जीवामृत तयार करण्याची पद्धत 1 किलो गूळ, 2 किलो चना पीठ, 5 लिटर गोमूत्र, 10 किलो शेण, 2 लिटर ताक, 2 किलो काळी माती हे द्रावण तयार करून एखाद्या झाडाच्या सावलीखाली ठेवायचं आणि सतत सकाळ आणि दुपार त्याला ढवळून घ्यायचं। मग जीवामृत तयार 7 दिवसाच्या नंतर जीवामृत तयार झाल्याच्या नंतर आपण आपल्या जमिनीला, आपल्या पिकाला देऊ शकतो। ड्रिचिंग वाटरसुद्धा देऊ शकतो आणि पाण्यानं सुद्धा देऊ शकतो। यामुळे आपला आर्थिक खर्च कमी होतो आणि जमीन ही अतिशय सुपीक बनते। उजेड पडू दे तुझा नशीब चावड काढीत